वीरू, अरे अजून किती वाट बघणार आहेस तिची? तिला यायचं असतं तर येवाना आली असती ती. वीरू, आता सही करून टाक आणि हा विषय संपून टाक एकदाचा. वस्ताद, वस्ताद, वस्ताद तुम्ही ठीक आहे ना? मला सांगितलं की तुमचा ऍक्सिडेंट झालाय. मीच सांगितलं होतं आईला तसं सांगायला, कारण तू माझ्याशी बोलायला तयार नव्हतीस, माझा फोन बी उचलायला तयार नाहीस. मी भेटायला आलो तर तोंड फिरवून निघून गेलीस. म्हणलीस की आपला काही बी संबंध नाही, तुला संसार न ग कुस्ती पाहिजे. मग आता कशाला आलीस धावत तिकडं? ते मी तू येणार मला याची खात्री होती, कारण मला ठाऊक आहे तू काही बी बोललीस तरी तुझ्या मनातलं माझ्यावरलं प्रेम कवा बी कमी होणार नाही. सगळं जग इकडलं तिकडं झालं तरी बी काडीमोड घ्यायचा विचार तुझ्या मनात बी येणार नाही. काडीमोड? अहो, काय बोलताय वस्ताद तुम्ही? हे तूच धाडलंयस ना? अरे देवा, हे काय? हे मी नाही धाडलं. कांचन वहिनी तर म्हणल्या की तू धाडलंयस हे पिंट्याच्या हातनं. येस, मला मम्मानेच सांगितलं की पिंट्या आलता म्हणून घेऊन. हा म्हणजे मी अगं पिल्या, मी असं टेलिंग केलं होतं तुला का हे पेपर घेऊन झाला होता ना, त्या बॉयचं नाव पिंट्या होतं. आणि पिल्या, आता मी कवा म्हणलं तुला असं का तो पिंट्या म्हणजे पैलवान ब्रदर पिंट्या होता? हा काय पिल्या? माय गॉड, व्हॉट मम्मा, असा गोळ झाला का? तू बी ना. मला ठाऊक आहे प्राजक्ताचा जेवढा जीव कुस्तीवर आहे तेवढाच माझ्यावर बी आहे. आम्हाला पुरता विश्वास आहे आमच्या नात्यावर, तरी भी आमच्या सुखाला सुरुंग लावायचा प्रयत्न का केला आणि कुणी केला? कुणी आणले हे घटस्फोटाचे कागद घरात? मी आणले. आई, तू? होय. ह्या पोरीमुळं माझ्या घराला जितका त्रास भोगावा लागलाय तितका पुरेसा आहे. हिला हिचा कुस्तीचा हट्ट सोडायचा नाहीये ना, मग हिनं हे घर सोडावं, हे नातं तोडावं. यासाठीच मी हे पाऊल उचललंय. म्हणून तू खोटं बोललीस? हे कागद प्राजक्तानं पाठवलं. असं सांगून मला फसवायला निघालीस? हे सगळं कांचनचं डोस काय? पण मी तिला विरोध केला नाही. पण मला तुला हिच्या कचाट्यातून सोडवायचंय. मला माझं घर सावरायचंय. आई, अगं ज्या लेखासाठी, ज्या घरासाठी एवढा आटापिटा चालवलंयस, तो लेख आणि ते घर दोन्ही प्राजक्तामुळे वाचले. हे कसं विसरलीस तू? दारू पायी स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतलं होतं मी, हिनं मला त्यातनं बाहेर काढलं.
ते खुनशी काकासाहेब आपलं घर स्वतःच्या घशात घालायला निघाले होते. त्यांचं पितळ बी हिनच उघडं पाडलं. नाही एवढंच नाही, घरातल्या कटकटींना कंटाळून तू जेव्हा घर सोडून निघाली होतीस तेव्हा बी हिनच तुला शोधून परत घरी आण. आणि आता तू हिलाच घरापासून तोडायला निघालीयस. नाही आहे, हे मी होऊ देणार नाही. मी या घरात राहीन तर प्राजक्ता सोबतच, नाहीतर मी बी हे घर सोडून निघून जाईल. ते बी प्राजक्ता सोबतच. ठीक आहे, ही या घरात राहू शकते, पण पैलवान म्हणून नाही, या घरची सून म्हणून. म्हणजे आजवर तिनं जे काही केलंय त्यापेक्षा वेगळं काय करायचंय तिला? आजवर सुनेचं कर्तव्य पार पाडण्यात कवा कमी पडलीये ती? घरकाम सांभाळलं, घराण्याची इब्रत सांभाळली. एवढंच नाही तर बाबांचा कुस्तीचा वारसा सांभाळला. आई, तुझ्यानंतर शिराळकरांच्या नावाला जागणारी जर कोणी असेल ना तर ती फक्त प्राजक्ता आहे. आई, आणि परत जर कोणी तिला त्रास दिला किंवा आमच्या नात्यात लुडबुड केली तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. माझी शपथ घे, कुणी बी काय बी बोललं तरी बी तू परत मला सोडून जाणार नाही. वचन दे मला. दिलं. काय बी झालं तरी तुम्हाला मी सोडून जाणार नाही. आणि आता तुम्ही बी मला एक वचन द्यायचं, जे काय झालं त्यावर ना आईंशी भांडायचं नाही, त्यांचा राग राग करायचा नाही, त्यांच्याशी प्रेमाने आणि आदरानेच वागायचं. घ्या बघू माझी शपथ. मी प्रयत्न करीन. प्रयत्न? आई जर अशीच वागणार असेल ना तर मी लय तर लय चांगुलपणाचा प्रयत्न करू शकतो. अहो, असं काय करताय वाचता? आईंनी जे काय केलं ते तुमच्या भल्याचा विचार करूनच केले. हाच तर प्रॉब्लेम आहे पैलवान. ती जे काय करते ते माझ्या भल्यासाठी करते, मान्य आहे. पण तुझं उचललेलं प्रत्येक पाऊल, तू घेतलेला श्वासनश्वास आपल्या घराण्याच्या भल्यासाठी असतोय, हे का दिसत नाही तिला? अयो, पप्पांचा फोन. तिकडे गुलाबदाजी आजारी पडले. बोला की पप्पा, दाजी बरं आहेत ना? त्यांना काय धाड भरली आहे? चांगलं ठणठणीत येत ते. बाळा, तिकडं समजा नीट आहे ना? वय काळजीचं काय बी कारण नाही. हॅलो प्राजे, मी काय सांगायले ते नीट ऐक. आता तिकडे गेले हायस ना वा, तर पहिले आई साहेबांची माफी माग, आणि जावई बापूंना पण नीट समजावून सांग. त्यांना विनंती कर, म्हणाव झालं गेलं ते समजा आता विसरून जा, आता परत नव्यानं सुरुवात करू आपण. हा, विनंती करायची काय बी गरज नाही मम्मी. इकडे समजा निवळले, आता मी इकडेच थांबणार आहे. अगं काय सांगायलेस? अगं देवच पावला म्हणायचं की. माने, प्राजूची बॅग घेऊन तिच्या घरला जावा बर का. अगं मम्मी, एवढ्या रातच्याला कशाला धाडती त्यांना पावसा पाण्याचं? सकाळच्याला येऊ दे की निवांत. आता जीव मांड्यात पडला बघ पोरी. आता खरा योग्य निर्णय घेतलायस तू. या वेळेला हा डाव अर्ध्यावरती सोडू नकोस. नाही पप्पा, मी नाही डाव अर्ध्यावर सोडणार.
तेवढा विश्वास आहे माझा तुझ्यावर. सुखी राहा दोघं बी. ठेवते. अक्षी बरोबर बोललीस बघ पहिला. आता डाव अर्ध्यावर नाही सोडायचा, तो जिंकूनच दाखवायचा. आपल्या अकॅडमीचं सपान आपली वाट बघायची. तुमच्याशिवाय कोणाला जाब विचारू मी आता? मला एकटीला टाकून निघून गेलात तुम्ही, आणि जाता जाता कुस्तीचं सपान वीरूच्या मनात पेरून गेलं. पण या कुस्तीनं वीरूच्या संसाराची राख रांगोळी केली हो. अख्ख्या घराचा विस्फोट केला. तुमची सून प्राजक्ता, तिला आपल्या घराची पर्वाच नाही. तिला फक्त तिची कुस्ती प्यारी आहे बस. मला माझ्या वीरूला दुखवायचं नाही म्हणून मी तिला परत या घरात घेतलंय. आता तुम्हीच सांगा काय करू मी? तुम्हीच वाट दाखवा मला आता. मला बी वाट दाखवा. मिनी, आई, ज्या कुस्तीमुळे माझा संसार दावावर लागला ती कुस्ती परत घरात आलीये. लहानपणासाठी माहेरला जायची बी भीती वाटते मला. माझ्या माघारी यांचं मन परत कुठे भरकटलं तर? घरात थांबायचं म्हटलं तर ह्या अशा वातावरणात पोटातल्या लेकरावर काय संस्कार होणार आहेत? मी काय करू आई? तुम्हीच सांगा मला. मी काय सांगू? सगळ्यांनी आपापले निर्णय घ्यायचा ठरवलं. तुम्हाला जर का काही निर्णय घ्यायचा नसेल तर माझा निर्णय मलाच घ्यावा लागेल, आणि तो तुम्हाला मान्य बी करावा लागेल. काय निर्णय घेणार आहेस तू? ठरवण्याआधी सांगेन तुम्हाला. तुमचे सगळेच प्लॅन एका मागोमाग एक रिटर्न तिकीट फसायलेत. नाउ व्हॉट डुईंग ते तुम्हीच सांगा. मिसेस कांचन, आता मी काय सांगू? अहो म्हणजे आम्ही आमच्या परीने सगळे प्रयत्न करतोय, पण दरवेळी आमच्या हातातोंडाशी आलेला घास निसटतो. आता पण मी आईला मॉलसाठी कन्व्हिन्स केलेलं, पण तो वीरू नेमक्या वेळेस त्या पैलवानाला परत घरात घेऊन आला. त्यांची कोंडी करायची असेल तर आपल्याला काहीतरी वेगळी चाल खेळावी लागेल. की काय ते मी सांगते तुम्हाला. ठीक आहे. घ्या लेकाजी, अव कवापासून सांगलोय त्या पैलवान जोडीची कुस्ती जितक्या लवकर आपण तोडू ना तितकं बरं आहे. पर नाही, तुम्हीच त्यांच्या कुस्तीला हवा दिली. अगं पुरी, कुस्तीच त्या दोघांचा भक्कम कणा आहे, आणि ती कुस्ती त्यांच्या गाठीची असेल त्यांना हरवणं लय अवघड आहे. मग नको हरवायला त्यांना, चालू देत त्यांची कुस्ती. काय? येस, काहीही करून आपण त्यांना एकमेकांपासून आणि कुस्तीपासून वेगळं करू शकत नाही आहोत ना. मग त्यांच्या कुस्तीचाच वापर आपण ऍसेट म्हणून करूया. तो कसा ते मी तुम्हाला नंतर सांगते, पण सध्या आपल्या हातात आणखी एक खेळी आहे. उद्या खेळूयात ती. म्हणजे कसं आहे, कुस्तीचा ऍसेट म्हणून वापर करणं आपल्याला आणखी सोपं जाईल. अयो, वस्तात पाऊस पडायला लागला. चला आतमध्ये. आता पाऊस येऊ दे नाहीतर वादळ येऊ दे, आपण आपला सराव नाही थांबवायचा. या पावसाला घाबरायलीस होय तू? पावसाचं भ्या नाही वाटत वस्तात, आजारपणाचं वाटत. आजारी पडलो ना तर परत तालमीला खाडा होईल. माझ्या अगोदर तुम्हीच आजारी पडाल. असं एवढीच काळजी आहे तर मग सोडून कशाला गेलतीस? आता आली नव मी परत, मग ऐका की माझं. चला. अंगी भिनल झोकात झिंग भरून पुरात, अंगी भिनल
झोकात झिंग भरून उरात माती लावून भाळास माती लावून भाळास घेऊ आभाळ हातात तुझ्या माझ्या पापण्यात तरळत दिसरात पंखले ऊन नभाच वार पिऊ पिरमाच पुरा करू चला की आतमध्ये चला. तुझं माझं सपान वीरेंद्र शिराळकर पार्सल. थँक्यू. लीगल नोटीस आहे. लेखा स्पोर्ट्स व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड. लेखानं नोटीस धाडली. ही घ्या प्राजूची बॅग, हिला देऊन या. नागा उगा हेलबटे मारत बसू. तुमची लेख 2 दिवसात येते की नाही बघाच. कसं आहे, जाताना कुस्ती सोबत घेऊन गेली ना ती नेली नसती तर राहिली असती तिकडं. पण आता कुस्ती सोबत घेऊन गेली तर येईल इकडं का बाबी, नाही का? अहो कशाला उगा वंगाळ बोलताय, जरा गप्प पडा की. आणि इथं राहत होती तर माझ्या अंगावर सगळा खर्च पडतो म्हणून गळा काढत होतात की. आता चांगली तिकडे गेली तर कशाला उगा नाट लावायला तुम्ही. मग काय करू मी तरी? हा, तुमची लेखच असं वारा पिल्यावानी दिशा बदलत असती, त्याला मी काय करणार? आता नाही बदलणार. मला विश्वास आहे तिच्यावर. या वेळेला ते डाव पुरा करणारच. अर्ध्यावरती नाही सोडणार. चपू आलो मी जाऊ. आजपर्यंत अकॅडमीच्या कामासाठी जेवढे पैसे गुंतवले तेवढे समजे व्याजासकट परत मागितलेत लेखाने. त्याचीच नोटीस आहे ही. अकॅडमीचं काम असं कोणाच्या बोखंडी बसून होत नसते. आपण देऊन टाकूया तिचे पैसे परत. देऊन टाकू? कुठनं देणार? लेखाने दिलेले सगळे पैसे पायाभरणी तर संपले. नाहीतर काय, वर ऍडिशन तिने ते इंटरेस्ट बी मागितलाय. आणि रेट ऑफ इंटरेस्ट काय लावलाय माहितीये का? माझे डोळे पांढरे झाले टक्केवारी ऐकून. कुठने देणार आहे? माझ्याकडे तर नाही, मी नाही देणार आहे. अकॅडमीच्या इमारतीची एक ईट बी रचली गेलेली नाही अजून. मग एवढा पैसा गेला कुठं? तुला काय कळतं रे कन्स्ट्रक्शन मधलं? कधी इकडची वीट तिकडे ठेवली का तू? आला मोठा मला जाब विचारणारा. तुला नाही तर दुसरं कोणाला जा विचारणार भाई. काडेपणा करून स्वतः तर मागून घेतलं होतं का? घ्या श्री शिराळकर, पाहिलं का? तरी मी तुम्हाला आधीपासून स्टेलिंग करत होते. इन हाऊस वर्कलोड, घरचं काम म्हणून उगाच त्या अकादमीच्या नादाला लागू नका. काय झालं दी एंड? परत इन्सुलेट, आणि तो बी तुमचाच. नाहीतर काय, अहो सख्खा ब्रदर बेगर म्हणून भिकारी म्हणायलाय. लंडनच्या रॉयल फॅमिलीमध्ये हे असलं कोणी बोललं असतं ना, जीप काढून आउट हाऊस केला असतं. ओ बंडा काकी, नाही जे काय चाललं त्यात आपला काहीतरी संबंध आहे का? नाही ना व? कशाला उगाच आगीत तेल ओतायलाय? त्यांना कशाला बोलताय? ज्यांना जाब विचारायला पाहिजे त्यांना विचारा की. या दोघांच्या कुस्तीच्या हट्टापायी आपल्या संसाराची वाट लागली. आता घराण्यावर हे अजून एक ओझं येऊन पडलंय. माझी तर काही बी चूक नसताना या अशा अवस्थेत मी सतत टेन्शन मध्ये राहावं लागतं मला. बाद झालं. काय आपापसातच भांडताय तुम्ही? यातनं बाहेर कसं पडायचं याचा विचार करायला पाहिजे. मी स्वतः लेकाला जाऊन भेटते, तिच्याशी बोलते. आई, त्या अगोदर तुमच्या पैलवान डॉटर ऑफ लॉशी बोला. तिला समजवा, अकॅडमीचा हट्ट धरून सगळ्यांचा ऍडवाइस करू नको म्हणा परत. असं काय करताय जाऊबाई? थोडासा वेळ लागेल, पण अकॅडमी ही होणारच. या बघ आई, एवढं सगळं झालं तरी अजून हिची मस्ती केलेली नाहीये.
रोज उठून घरात एकच कटकट किती दिवस बघत बसायची आम्ही? नाहीतर काय. जवळ बाबांचं अकॅडमीचं सपान पुरं होत नाही तवर. अरे कुस्तीमुळे घराचं काय कमी नुकसान झालंय का आधीच? अजून बी अकादमीत चालू आहे. काय चाललंय यांचं? आई अगं तू तरी काहीतरी सांग. हे बघ भैया, परत तू तुझा शब्द फिरवायलायस. अरे बास बास झालं. एकदा सांगितलं ना तुम्हाला, या घरात मला भांडणं नको आहेत. विरू, मी तुला काय सांगितलंय? ही पोरगी जर या घरात राहणार असेल तर ती या घरची सून म्हणून राहील, पैलवान म्हणून नाही. तिला कुस्ती खेळता यायची नाही. मला या घरात कुस्ती नकोय. Thank you.